अजित पवार यांची जनसन्मान यात्रा उद्यापासून सुरू होते। मात्र या यात्रेतल्या जाहिरातींवर देखील लाडकी बहीण योजनेत मुख्यमंत्री हा शब्द नसल्याचं बोललं जात आहे। त्यावरून काहींना मुख्यमंत्री शब्द आवडत नसावा अशी टीका शिंदे गटाच्या शिरसाट यांनी केली आहे। लाडकी बहीण योजना कोणाची यावरून दावे प्रतिदाव्यांचा सामना सुरूच आहे। मुख्यमंत्री शिंदे किंवा त्यांचे नेते योजनेचं नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण म्हणून घेतात। अजित पवार आणि त्यांचे नेते मात्र मुख्यमंत्री शब्द वगळून माझी लाडकी बहीण लिहून योजनेचा प्रचार करतायत। 8 तारखेपासून अजित पवारांची जनसन्मान यात्रा सुरू होते। त्याच्या जाहिरातीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या सोशल मीडियावर टाकलेल्या व्हिडिओतही मुख्यमंत्री हा शब्द वगळून फक्त माझी लाडकी बहीणचा उल्लेख आहे। काही कार्यकर्त्याला मुख्यमंत्री शब्द आवडत नसेल म्हणून कदाचित त्याने बॅनरवर टाकणं विसरला असेल, तर सर्वसामान्य माणूस हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला सपोर्ट करतोय आणि त्याचं चित्र आज महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळतंय। माहितीमध्ये सर्व आलबेल आहे, परंतु अति कार्यकर्त्याच्या उत्साहामुळे त्याच्यामध्ये थोडीशी जी काही गडबड होते ते मला वाटतं वरिष्ठ नेते त्याच्यावर त्यांना सगळ्यांनाच, मग ते आमच्या पक्षाचे असो, राष्ट्रवादीचे असो, भाजपचे असो, त्यांना समज देतील। मुख्यमंत्री साहेब बोलत असताना मुख्यमंत्री लाडली बहीण योजना असं म्हणतात, दादा माझी लाडली बहीण योजना म्हणतात आणि देवेंद्र फडणवीस साहेब या योजनेचं नाव सुद्धा घेत नाहीत। त्यामुळे या तिन्ही पक्षामध्ये काय चाललंय, कदाचित देवेंद्र फडणवीस साहेबांना माहीत असेल की ही जी योजना घाईघाईने आणलेली आहे त्याचा लाभ हा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणार नाही, म्हणून ते त्या बाबतीतलं नाव घेत नाही। अजित पवारांच्या प्रत्येक पोस्टवर माझी लाडकी बहीण असाच उल्लेख आहे, तर शिंदेंच्या प्रत्येक पोस्टवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण असा। मात्र योजना मुख्यमंत्र्यांच्या नावानं आहे असं मत प्रवीण दरेकरांनी व्यक्त केलंय। अशा प्रकारचे कुठलीही ॲलर्जी अजितदादांना असायचं काही कारण नाही। आता ते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना टाकायला काहीच हरकत नव्हती, का नाही मला माहीत नाही, परंतु जाणीवपूर्वक अजितदादांनी करायचं काहीच कारण नाही। नावानं मुख्यमंत्र्यांच्या योजना आहे त्याच्यामुळे त्याच्यात काहीच गैर नाही आणि येणाऱ्या 4-5 दिवसात 50,000 अकाउंट आम्ही क्रॉस करू। ही योजना तळागाळापर्यंत नेतोय, माझ्या माता भगिनींपर्यंत पोहोचवतोय, त्याचा पोटशूळ आहे। तुर्तास सरकारमध्ये लाडकी बहीण योजनेच्या प्रचाराबरोबरच लाडकी बहीण नेमकी कोणाची यावर विशेष भर दिला जातोय। हे जे दिलेलं आहे ते एक भावाकडून बहिणीला एक भाऊबीज आहे, रक्षाबंधन भेट आहे, ही दिलेली सन्मानाची भेट आहे। मी एवढे दिवस म्हणायचो मला एक सख्खी बहीण आहे, परंतु मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यातील लाखो बहिणी मला मिळाल्या तुमच्या रूपाने, हे माझं भाग्य आहे। मी जे काही बजेट त्याला अर्थसंकल्प आपण म्हणतो ते सादर केलं आणि त्या बजेटमध्ये सगळ्यात महत्त्वाची योजना जर कुठली असेल तर ती योजना ही माझी लाडकी बहीण योजना। कोणती योजना? कोणती योजना? म्हणा ना, मग आता बहिणींनो म्हणा। ही माझी लाडकी बहीण योजना ही आपल्या मायमाऊलींच्या करता, आमच्या मुलींच्या करता आम्ही आणलेली आहे। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।